करोन्यदिति मे निश्चिता मतिः। प्रथम तरंगामध्ये विचारसागर रहस्याचं आतापर्यंत थोडीशी भूमिका त्यांनी सांगितली. नंतर आता या अनुवाद करणारे जे अनुवादक आहेत ते या विचारसागर ग्रंथाचा अनुवाद करताना मंगलाचरण करतात आणि त्याच्यामध्ये विचारसागराचं पुन्हा वर्णन करून सांगतात. प्रथम परिच्छेद आहे मंगल व विचारसागराचे वर्णन. ओम नमो जी श्रीकृष्णराया, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया, श्री गुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना पहिल्यांदा ओम नमो जी श्रीकृष्णराया असं म्हणतात. श्रीकृष्ण परमात्मा हे आपलं इष्टदैवत आहे आणि जे आपलं इष्टदैवत आहे त्याच्यावर आपली जेवढी प्रीती आहे तेवढीच प्रीती आपल्या श्रीगुरूवर असली पाहिजे. म्हणजे ज्याला श्रीगुरू आणि परमात्मा यांच्यामध्ये यत्किंचितही भेद वाटत नाही असाच पुरुष ह्या वेदांत चिंतनाचा अधिकारी आहे. म्हणून श्रीगुरू राया असं न म्हणता या ठिकाणी अगोदर म्हणतात ओम नमोजी श्रीकृष्णराया. म्हणजे उपनिषदामध्ये कालच आपण चिंतन केलं की उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. जेव्हा औपनिषदीय तत्त्वज्ञान किंवा वेदांत विद्या ब्रह्मविद्या आपण संपादन करण्यासाठी प्रवृत्त होतो तेव्हा त्या साधकाचा अधिकार कोणता तर इतका असला पाहिजे यस्य देवे पराभक्ती, ज्याची देवाविषयी पराभक्ती अत्युच्च कोटीची भक्ती प्रीती श्रद्धा विश्वास असतो. त्याचप्रमाणे तथा गुरऊ, त्याचप्रमाणे श्रीगुरूंच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि तस्य असा जो महापुरुष आहे त्याच्या तस्य येते हे सांगितलेले जे विषय आहेत वेदांतामध्ये कथिता ही अर्थ सांगितले कथन केलेले जे अर्थ म्हणजे विषय ते महात्मनः त्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये किंवा त्या महान अंतकरणामध्ये प्रकाशनते प्रकाशतात म्हणजे स्पष्ट होतात. त्याला तळहाताच्या आवळ्याप्रमाणे त्या आत्मतत्वाचं यथार्थ दर्शन किंवा साक्षात्कार होतो असं सांगितलेलं आहे. आणि तेच या ठिकाणी ओम शब्दाने ओम शब्द जो आहे तर याचं चिंतन आपल्याला पाचव्या तरंगात येणार आहे. आकार उकार मकार अर्धमात्रा आणि बिंदू. ओम म्हणतो आपण तेव्हा अ उ आणि म अशा तीन गोष्टी येतात. त्याच्यावर अर्धमात्रा आणि त्याच्यावर बिंदू. तर याचा अर्थ असा आहे की परमात्म्याचं स्वरूप जे आहे तर त्यांनी लिहिलं उपजलिया बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. किंवा तै काय जे संसारशिने देवो येती गाराने तया ओ देवे देत नावे जेणे तो संकेतू हा काय कष्टले संसारशिने. ज्या लोकांना संसारामध्ये अत्यंत कष्ट त्रिविध ताप ज्यांच्या अंतकरणामध्ये प्राप्त झालेले असतात. संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आईच्या उदरातून उदरात वास करणं नंतर पुन्हा त्याच्या प्रसूतीच्या काली जन्माला प्राप्त होणं नंतर पुन्हा आयुष्यभर राहून मरणाला प्राप्त होणं. जन्म आणि मरण यांच्यामधल्या काळात अनेक प्रकारची कर्म करणं आणि त्या कर्माच्या भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येणं. कुर्वते कर्म भोगाय, भोग घेण्यासाठी कर्म करतात. कर्म कर्तुंच भुंजते आणि कर्म करण्यासाठी जणू काही पुन्हा भोग भोगतात. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जो पुरुष या जन्ममरण परंपरेला संसाराला कंटाळतो आणि त्या संसारामध्ये असणारे त्रिविध ताप आता पुढे येणारे त्रिविध ताप कोणते त्या त्रिविध तापाला जो संसार तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माये पांडुरंगे.
बहु पांगविलो बहु नागविलो बहु दिस झालो कासाविस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी ब्रीद तुझे जगी दीनानाथा. अशा प्रकारचा ज्या मनुष्याला कष्टले संसार चिने, जे देव येती गारहाणे, आणि ते गारहाणं म्हणजे ती असणारी तक्रार द्यायला यायचं कोणापुढं, तर ह्या संपूर्ण जगताचा उत्पत्ती करता स्थिती करता आणि लय करता असणारा परमात्मा. पण तो परमात्मा असा आहे की त्याला नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. त्याप्रमाणे ते किर अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाच्या राती, ते ओळखावया श्रुती खूण केली. आता त्या परमात्म्याला तर नाव नाही रूप नाही, आणि त्या परमात्म्याला आपल्याला प्रार्थना करायची, परमात्म्याला विनवणी करायची की आमच्या ह्या त्रिविध दुःखातून आम्हाला मुक्त कर. परंतु आता त्याला काय कोणत्या शब्दाने आळवायचं, तर श्रुतीनं त्याचं पहिलं नाव सांगितलं की ओ दे नावे जेने. त्या ज्या नावं आपण उच्चारण केला असताना तो काय करेल, आपल्याला ओ देईल, म्हणजे आपल्या हाकेला ओ देईल. म्हणजे तो निर्गुण असणारा परमात्मा तुमच्यापुढं त्याच्या निर्गुण स्वरूपाने किंवा सगुण स्वरूपाने तुमच्या अंतःकरणामध्ये तो अभिव्यक्त होईल, प्रगट होईल. असा कोणता मंत्र आहे, तर तो मंत्र देखिला वेदे बापे. त्या वेदाने तो मंत्र शोधला आणि आपल्याला सांगितला. तो मंत्र कोणता आहे, ओम. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृतः. तर त्या ठिकाणी ओम हा मंत्र आहे. परमात्म्याचं खरं नाव काय आहे, ओम हे वेदाने उच्चारलेलं नाव आहे. आणि त्याच ओमचं जे काही स्वरूप आहे आपल्या संत मालिकेपर्यंत, मग कोणी नमो भगवते वासुदेवाय राम कृष्ण हरी कोणताही शब्द जरी बोलला आपण तर ते सगळा ओममध्ये समाविष्ट आहे. आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये प्रत्येकात ओंकार आहेत. लहान मुलगं जे रडतं ना, ते रडण्यामध्ये सुद्धा काय आहे, ओमच आहे. मग हसतं किंवा आपण हसतो त्याच्यामध्ये काय आहे, ओमच आहे. रडण्यामध्ये ओमच आहे. जन्मताना ते मूल रडतं तेव्हा सुद्धा ओमच आहे. आणि मरताना जेव्हा दीर्घ श्वास लागून मरतो तेव्हाही उच्चार काय चाललेले आहे, ओमच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण संन्यास घेतो त्यावेळी त्या संन्यासाला दंडी संन्यास घेतल्यानंतर 21,000 मंत्राचं, आपलं 21,000 ओंकाराचा किंवा प्रणवाचा त्याला जप सांगितलेलं आहे. त्याचं कारण साधारणपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये 21,600 श्वास एका दिवसामध्ये होत असतात. आणि श्वासाचं आपण काही म्हणू नका, त्या ठिकाणी आपण शांत बसलो तरी आपला ओंकाराचा उच्चार चाललेलाच आहे. याच्यामध्ये श्वास घेतो ना आपण, हे जे चालतं त्याच्यात ओमच चालू आहे, म्हणजे ओंकाराचा उच्चार चालू आहे प्रत्येकाचा. म्हणून त्यांनी लिहिलं काय, हरिपाठामध्ये लिहिलं ना, आजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. मन शांत करून पाळत राहिलं तर ओंकाराचा उच्चार सुद्धा करायचा नाही. ओंकाराचा जप हा नित्य चालू आहे. आणि हे संपूर्ण विश्व जे आहे, गौडपाद कारिका नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये ह्या ओंकाराचा खूप महिमा दिलेला आहे. तर ह्या ओंकारापासूनच हे संपूर्ण विश्व उत्पन्न होतं. ओंकारावरच ते सर्व स्थित राहतं. स्थिती पण ओंकारावरच आहे आणि पुन्हा ओंकारातच लय होतं. म्हणून सर्व जे काही आहे येतच सर्व, हे जे जे काही दिसतं ते सगळं ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार हे परमात्म्याचं नाव आहे असं सांगितलेलं आहे. केवळ ओंकाराचं उच्चारण करण्याचा अधिकार सनातनी परंपरेमध्ये सर्वांना नाही. म्हणून या ठिकाणी केवळ ओम न म्हणता त्याचं पुढं देऊन ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री विठ्ठल, ओम रामकृष्ण हरी असंही म्हणण्याचा प्रघात आहे. किंवा केवळ रामकृष्ण हरी, केवळ श्री विठ्ठल याच्यामध्येही ओंकाराचा समावेश होतो असं सांगितलेलं आहे. तेव्हा आपलं जे काही प्रत्येक होणारी सगळी क्रिया ही ओंकार स्वरूप आहे. म्हणून हे ओंकार हे परमात्म्याचं नाव आहे. आणि जो परमात्मा ओंकार स्वरूप आहे तेच माझ्या श्रीगुरूचं स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी ओम नमो या ठिकाणी नमन केलेलं आहे. कोणताही ग्रंथ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंगलाचरण करण्याची शिष्टांची किंवा आप्तांची परंपरा आहे. म्हणून आपण कोणत्याही कार्याच्या मध्यभागी आपलं प्रारंभी, मध्ये आणि अवसानाला, परिसमाप्तीला मंगलाचरण
करावं असा नियम आहे. त्या नियमाला अनुसरूनच हे अनुवाद करते. ओम नमो जी असं म्हणतात. जी शब्दाने आदरवाचक सांगितलेलं. आता आपल्याकडे ह्या पद्धतीचा लोप झाला. कोणी हाक मारले मोठ्या माणसाने तर त्याला जी म्हणण्याची पद्धत आहे, परंतु आता आपण काय म्हणतो, आलो, ओ असं म्हणतो. त्याच्याऐवजी जी म्हणण्याची पद्धत आहे पूर्वीची, तर त्याला ओम नमो जी असं म्हणतात. आता हे जे नमन करायचं तर ह्या श्रीकृष्ण राया असं म्हणतात. श्रीकृष्ण राया म्हणजे सगुण साकार असणारा, वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात, पूर्णेंदू सुंदर मुखाद रविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्वम अहम न जाने. अशा प्रकारच्या श्रीकृष्ण परमात्म्याला वर्णन करतात. हे वर्णन कोणतंही सगुण साकार स्वरूपाचं वर्णन आहे की नाही परमात्म्याचं. जसा परमात्मा सगुण साकार आहे तसाच तो सगुण निराकार पण आहे. म्हणजे आकार तर नाही पण गुण मात्र त्याच्या ठिकाणी आहेत. कारण माया ही त्रिगुणात्मक आहे आणि त्या त्रिगुणात्मक मायेचा शुद्ध सत्वात्मक अशा मायेचा स्वीकार केलेला परमात्मा, उपाधी म्हणून स्वीकार केलेला परमात्मा हा सगुण आहे पण तो निराकार आहे. आणि जर आपण ह्या मायेचंही निराकरण केलं किंवा तिचा बाध केला तर राहणारं जे परमात्म्याचं वास्तव स्वरूप आहे माया विवर्जित, माया विवर्जित झाली ओ असं जेव्हा म्हणतात ते स्वरूप आहे निर्गुण निराकार असं स्वरूप आहे. तेव्हा हा जो ओंकार आहे तो ओंकार हे कार्यरूप सगळी सृष्टी आहे ती सांगतो. ही कार्यरूप सृष्टी काय आहे, ओंकार स्वरूप आहे, त्याच्यापासूनच उत्पन्न झालेले. कारणाचा कार्यामध्ये समावेश असतो आणि तिचं मूळ कारण जे आहे ते कारणसुद्धा काय आहे, ओमच आहे. कार्य काय आहे, ओमच आहे. आणि हे कार्य आणि कारण ज्याच्यावर भासतं, कारण कार्य आणि कारण ही मिथ्या आहेत, ती कल्पित आहेत आणि ती अधिष्ठानावर भासतात. ज्या अधिष्ठानावर कार्यकारण भासतात त्या अधिष्ठानाचं नाव काय सांगितलं कळायला पाहिजे की त्याची खून संकेत काय केला आहे पुन्हा ओम. पण त्या ठिकाणी ओम अक्षर जातं आणि अक्षर नक्षरती इति अक्षरा असा परमात्माच अवशिष्ट राहतो. त्या ठिकाणी मात्र त्याला नावही नाही आणि रूपही नाही. ते ओवी माऊलींची नामरूप संबंधू जाती क्रियाभेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. त्या वस्तूला जरी ओम म्हटलं तरी हे काय, हे फक्त आकार आहे. या ठिकाणी त्या वस्तूच्या ठिकाणी ओम ही अक्षरसुद्धा नाही, त्यालाही ओम म्हणतात. म्हणजे अधिष्ठानही ओम, कारणही ओम आणि कार्यही ओम. म्हणून हे सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. काय बापा रखुमा देवरू साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये नामस्मरणाचा आग्रह धरलेला आहे. नामस्मरण करत असताना आपल्याला नामस्मरण असं म्हणतो. म्हणजे नाम ज्या नामीचं आपण घेतो कृष्ण राम, तर त्याचा जो नामी आहे त्याचा आपल्या अंतःकरणात सारखे संस्कार किंवा स्मरण होत राहिलं पाहिजे. म्हणजे नाम केवळ नाम उच्चारण नाही म्हणत आपण, त्याला काय म्हणतो नाम स्मरण किंवा त्याला काय म्हणतो आपण जप असं म्हणतो. जप त्यांनी लिहिलंय की जप यज्ञ जो आहे ना काय नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणून नामाचं स्मरण केलं की नामी त्याला सोडून राहत नाही. ऐक नामाचं महत्त्व किती आहे तर सुरेश्वराचार्यांनी आपल्या वार्तिकामध्ये असं म्हटलेलं आहे का शब्द शक्ती, नाम म्हणजे एक शब्दच आहे की नाही, आणि त्या शब्दाची इतकी अचिंत्य शक्ती आहे की आपण किती बुद्धीनं त्याचं चिंतन केलं तर त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. पण नामामध्ये शक्ती किंवा शब्दामध्ये शक्ती अचिंत्य शक्ती आहे. आपली बुद्धी कुंठित करणारी शक्ती आहे. त्याचं स्पष्टीकरण बुद्धीच्या स्तरावर करता येत नाही. म्हणून त्यांनी लिहिलं शब्दशक्ती हे अचिंत्यत्वात, शब्दशक्ती ही अचिंत्य आहे. शब्दाद एव अपरोक्षधी, त्या शब्दाने मनुष्याला अपरोक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष साक्षात्कार होऊ शकतो. अशा प्रकारचं ह्या नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून या ठिकाणी ते नमन करताना श्रीकृष्ण राया असं करतात. आपलं सगुण साकार स्वरूपही त्याचं आलं. त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं हे जे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं
हे जे जगत आहे ते सुद्धा त्याचंच स्वरूप आहे. जसं घटामध्ये मृत्तिकाच आहे का मृत्तिका वाचून घट नावाचा काही पदार्थ आहे, तसंच जगतामध्ये परमात्म्या वाचून दुसरं काही नाही. ओम नमोजी श्रीकृष्ण राया, मजवरी तुझा अनुग्रह व्हावया. श्री गुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. खरं नमन कोणतं आहे? अभिन्नत्वाने म्हणजे अभेदाने, जे गुरु आणि माझं स्वरूप एकच आहे असं जे जाणणं, गुरूंचं आणि माझं जे वास्तव स्वरूप आहे ते एकच आहे, त्याच्यामध्ये यत्किंचित देखील भेद नाही. ईश्वर आणि आपण, गुरु आणि आपण यामध्ये जो यत्किंचित भेद पाहतो तो पुन्हा पुनरावृत्तीला, पुनर्जन्माला, संसाराला प्राप्त होतो. उदरम अंतरम कुरुते अथ अतस्य भयम भवती अशी श्रुती आहे. जो श्रीगुरु आणि आपल्यामध्ये यत्किंचित अंतर पाहतो आणि भेदभावाने त्यांना नमस्कार करतो, तो नमस्कार शास्त्राला, वेदांत शास्त्राला मान्य नाही. गुरु आणि मी एकच आहे, ईश्वर आणि मी एकच आहे, तुम्ही आणि मी एकच आहे, सर्व आणि मी एकच आहे. याचा अर्थ हे जे बाहेर दिसणारं गुरूंचं आणि शिष्याचं, देवाचं आणि भक्ताचं, जगताचं आणि स्वतःचं किंवा जीवाचं आणि ईश्वराचं हे सर्व स्वरूप बाह्य स्वरूप आहे, ते कल्पित आहे, मिथ्या आहे. आणि त्यांचं जे असणारं अधिष्ठान ही रूप सर्व भासमान आहेत. जीवभाव, ईश्वरभाव, जगतभाव हे सर्व भासमान असणारे आहे. जसं मृगजळाने भूमी ओली होत नाही, किंवा आपण म्हणतो मृगजळाची तळी ते दिठी दुरुणीची निहाळी, वाचुनी तेने पानिये साळी केळी पिकती काही. जर मृगजळाचा कितीही पूर आला तर साळी केळी पिकत नाहीत किंवा भूमी त्या ठिकाणी ओली होत नाही. त्याप्रमाणे किंवा आपण ज्याप्रमाणे म्हणतो की आपल्याला गंधर्व नगर आहे, म्हणजे ढगं दिसतात आणि ढगामध्ये आपल्याला वाटतं की आता हे सैनिक आहे, एक ह्या बाजूचे एक ह्या बाजूचे, युद्ध चालले, तर आकाशाची कोणती हानी होते का त्याच्यामुळं युद्ध, का ते केवळ भासमान होणार आहे? त्या ढगांचे असणारे आकार जणू काही सैनिक आहेत असं वाटतं, वास्तविकता आहेत काय केवळ मेघच आहे. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी हे जगत भासतं, त्याच्याचबरोबर जीव आणि ईश्वर भाव हे भासमान आहेत, कल्पित आहेत. आता आपल्याला पुढं ह्या कल्पित, मिथ्या, वावो, टवाळ असे जे शब्द आहेत यांचा चांगल्या प्रकाराने परिचय होईल. सध्या त्याचा अर्थ इतकाच घ्यायचा की स्वप्नामध्ये कोणाला धन सापडलं तर ते जागृतीत उपयोगाला आहे का? नाही. त्याच्यामुळे तो मनुष्य श्रीमंत होईल का? नाही. स्वप्नात कोणाचं जवळचा संबंधी मरण पावला तर त्यानंतर त्याच्या ठिकाणी त्या संबंधीच्या हानीचं दुःख त्याला जागृत झाल्यावर होईल का? नाही. कारण ते पदार्थ खोटे आहेत. खोटे असले तरी भासतात की नाही? भासणं एवढंच त्यांचं स्वरूप आहे का ते वास्तव असतात? भासणं एवढंच त्यांचं स्वरूप आहे. तसंच हे संपूर्ण जगत आत्मस्वरूपावर किंवा आपल्या ब्रह्मस्वरूपावर भासत आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही जरी आपल्याला भेद दिसले, ढगामध्ये ढगच आहे परंतु भेद दिसला की नाही, का तो दिसण्यापुरताच आहे का वास्तव आहे? वास्तव म्हणजे सत्य आहे का? तो कसा आहे? भासमान आहे. प्रतीतीला येतो की नाही? प्रतीतीला येतो. पण आधी रज्जूवर सर्प भासतो की नाही? सर्प तो खरा आहे का? नाही. त्या सर्पाने ती दोरी विषारी होते का? नाही. एखाद्याला पुष्पमाला भासली तर ती दोरी सुगंधित होते का? नाही. ऐक, त्याप्रमाणे जगतामध्ये होणारा सर्व व्यवहार हा केवळ भासमात्र आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा यत्किंचितही संबंध नाही. मग यामध्ये जीव, जगत, ईश्वर, गुरु, शिष्य, भक्त, देव हा सगळा भेद भासमान आहे का वास्तव आहे? भासमान आहे. म्हणजे तत्वतः त्याच्या ठिकाणी भेदच नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी अभेद आहे. म्हणजे वस्तू एकच आहे आणि त्याच एकाच वस्तूला जर आपण यथा अर्थ म्हणजे जशी आहे
तशी जाणली नाही तर त्याच्यावर जीव, जगत, ईश्वर, गुरु, शिष्य असे वेगवेगळे पदार्थांची आपल्याला प्रतीती येते. पण ही जरी कितीही प्रतीती आली तरी आपल्या मूळ वास्तव स्वरूपाला, कारण का गुरूंचं, ईश्वराचं, जगताचं, आपल्या जीवाचं, त्या सर्वांचं अधिष्ठान काय आहे? एकच आहे. आणि ते अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान आपण स्वतः आहोत. मग आपल्या स्वरूपावर जरी हे कितीही समुद्रावर जसे तरंग भासले तरी समुद्रामध्ये असणाऱ्या पाणीपणामध्ये कोणताही भेद होत नाही. कारण तरंग काय अगोदर नव्हते, नंतर तरंग विराल्यानंतर नाहीत आणि मध्ये भासतात तेव्हा फक्त भासण्या इतकंच आहे का त्या ठिकाणी समुद्रामध्ये पाण्यामध्ये काही विकार झाला? पाण्यामध्ये कोणताही विकार झाला नाही. तसं या ठिकाणी जर आपल्याला यथार्थ म्हणजे जसं आहे तसं जर वस्तुस्थिती, वास्तवता, सत्यता आपल्याला जर कळली तर मग हे बाकीचं जे काय कळो आले खट्याळसे, बोलो नये लिंपो दोषे, हे सगळं खट्याळ आहे, म्हणजे सर्व मिथ्या आहे. मग त्याच्या ठिकाणी त्या दोषांनी आपल्याला यत्किंचित तरी लाभ किंवा हानी होईल का? नाही. अशा प्रकारचं आपलं स्वरूप हे अत्यंत निर्दोष, दोषरहित, विशुद्ध, नंतर अभेद स्वरूप, कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा परिणाम त्याच्यामध्ये होत नाही, अपरिणामी. जन्म, मरण, सुख, दुःख, ज्ञान, अज्ञान ह्या सर्व भावांनी विवर्जित अशा प्रकारचं अवाच्य असं आपलं स्वरूप आहे. हे आपल्याला कळून देण्यासाठी वेदांत त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे किंवा सज्ज झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ग्रंथकर्ते जे आहेत ते ग्रंथकर्त्यांनी देखील आता या ठिकाणी नमन केलेलं आहे. ते नमन करताना अभिन्नत्वे नमितो असं म्हणताना खरं नमन जे आहे भेदभावाने केलेला नमस्कार हा खरा नमस्कार नाही. तो शास्त्रांना, गुरूंना, भगवंताला कोणालाच मान्य नाही. म्हणजे अभेद निश्चय हीच खरी शरणागती आहे असं आपण काल पाहिलं आहे की नाही. बाह्य व्यवहारामध्ये गुरु आणि शिष्याच्या आपण काल पाहिलं अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासः, गोप्तृत्व वर्णम तथा, आत्मनिक्षेप कार्पण्यो, षड्विधा शरणागती. बाह्य व्यवहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जोपर्यंत गुरूंच्या चरणाजवळ आपली परीक्षा होत नाही तोपर्यंत ही बाह्य सेवा पण आहे. परंतु खरी गुरुजींची सेवा कोणती आहे? स्वामी महाराजांना कोणी म्हटलं की तुमची काही सेवा आम्हाला द्या, ते म्हणायचे सेवा करायचीच ना, तर माझ्या ह्या मरक्या शरीराची सेवा करण्यापेक्षा मी सांगतो तो निश्चय करा. आणि तो कोणता निश्चय करा? श्री गुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. श्री गुरु चरण कमलाला मी अभेदभावाने, चरण कमल म्हणजे आपण काल अर्थ पाहिला कोणतं? गुरूंचं असणारं वास्तविक स्वरूप, त्या स्वरूपाला अभेद म्हणजे मी आणि तुम्ही एकच आहोत अशा प्रकारचं, म्हणजे आपलं असणारं जे लक्ष्य स्वरूप, जे अधिष्ठान स्वरूप, जे त्रिकालाबाधित, तिन्ही कालामध्ये कधीही ज्याचा बाध होत नाही असं स्वरूप तुमचं आणि माझं एकच आहे. तुम्ही आणि मी हा होणारा फक्त वरवर होणारा आपाततः असा भास आहे. आणि त्या ठिकाणी निराभास, भासरहित अशा प्रकारचं आपलं असणारं स्वरूप की जे मनाला ज्याची कल्पना करता येत नाही, बुद्धी ज्याच्यापर्यंत जात नाही, इंद्रिय त्याला साक्षात जसं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांचं ज्ञान होतं तसं या ठिकाणी अतींद्रिय असणारं ते स्वरूप ते कोणालाही विषय होत नाही, कोणत्याही इंद्रियांना त्याचं ज्ञान होत नाही. आणि इंद्रियांना ज्ञान होत नाही पण ते स्वतःचं स्वतःला देखील जाणत नाही. जसं डोळा ते सगळ्या जगताचं प्रकाशन करतं पण त्याचं प्रकाशन करणारं दुसरं कोणीही नाही. जसं डोळा सर्वांचं प्रकाशन करतो की नाही, सर्व रूपांना पाहणारा कोण आहे? डोळा. पण डोळा डोळ्याला तरी पाहतो का? डोळा डोळ्याला देखील डोळ्याला पाहू शकत नाही. मग डोळा नाही का? डोळा आहे की नाही. डोळा सर्वांचं प्रकाशन करतो, डोळा डोळ्याला पाहत नाही. कारण का पाहत नाही? तर पाहणं हेच त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि
म्हणजे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला वारंवार येत जातील. एका वेळेला कळल्या नाही तर पुढच्या वेळेला अधिक स्पष्ट होतील. आपण मात्र चिंतन करत राहायचं. बघा, पाहणं हे डोळ्याचं काय आहे? स्वरूप आहे. मग जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. म्हणजे ते त्याला विषय म्हणजे जाणण्याचा विषय किंवा ज्ञेय जाणण्याचा विषय होत नाही. उदाहरणार्थ आपल्याला मुख आहे की नाही? ग्रीवास्थ, ग्रीवा म्हणजे मानेवर आपलं मुख ठेवलेलं आहे. आता आपलं मुख जे आहे, आपल्याला मुख आहे की नाही? आपला निश्चय आहे की नाही मुख आहे? कधीतरी मुखाला पाहिलं का? तुमच्या मुखाला पाहिलं का? मग एखादा आरसा समोर असला तर आपण म्हणतो आरसा समोर आहे, आरशात ज्या अर्थी प्रतिबिंब पडलं आहे त्यावेळेला माझं ग्रीवास्थ मुख आहे असा आपला निश्चय होतो. आणि जर आरसा बाजूला गेला तर आपण लगेच मुख गेला असं म्हणतो का? मुखाच्याच ठिकाणी आहे, मुखाच्याच ठिकाणी आहे. कधीतरी आपल्याला भ्रम होतो की आता गेला, कारण माणसाला एका हातात काम आणि एका हातात आरसा ठेवावा लागला असता, आहे की नाही? जर आरसा गेल्याबरोबर मुख गेला असतं तर, पण अशी काही गोष्ट होत नाही. आता समजा आपला एखादा मित्र आपल्याला म्हटला की असं आहे की तुम्हाला मुख नाही. म्हणे का बरं? तर म्हणे मी सांगतो तुम्हाला मुख नाही. आणि तुमचं मुख बरं मी सांगू द्या, तुमचं मुख तुम्हाला तरी दिसतंय का? नाही. याचाच अर्थ मुख नाही. तो काय म्हणेल? तुम्ही म्हणा मुख नाही, माझं मुखाला विषय हो किंवा न हो तरीसुद्धा, किंवा होत नाही तरीसुद्धा माझं मुख नाही असं नाही, असा माझा दृढ निश्चय आहे की नाही? असं म्हणणं. तसा आपल्याला आत्मस्वरूपाविषयी, तसं मी म्हणलं की हा 3.5 हाताचा देह असा अज्ञान कालामध्ये आपला निश्चय आहे की नाही? त्याचप्रमाणे श्रीगुरुकृपेने जेव्हा तत्वज्ञान होईल तेव्हा काय? देहात्मज्ञानवत ज्ञानम. जसं देहाला आत्मा अज्ञानी माणसं म्हणतात तसं आपण आपल्या आत्मस्वरूपाला मी आहे, मी आत्मा आहे असं निश्चयपूर्वक जाणू शकतो, जाणलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला आत्मज्ञान व्हायचं म्हणजे बाहेर हे पुस्तक घटपट वगैरे असं ज्ञान आत्मस्वरूपाचा आहे असा भ्रम कधीही ठेवता कामा नये. आत्मा इतरांचा विषय होत नाही. विषय होणे याचा अर्थ जाणणं, आहे की नाही? विषय होणं म्हणजे काय? जाणणं. तर आत्मा तर इतरांचा म्हणजे इंद्रियांचा विषय होत नाही, पण तो स्वतःचाही विषय होत नाही. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये स्वसंवेद्या असं म्हटलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या असं लिहिलं आहे. तर त्या स्वसंवेद्याचा अर्थ काय होतं? स्वतः वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय, संवेद्य म्हणजे चांगला जाणण्याचा विषय. स्वसंवेद्य म्हणजे म्हणजे स्वतःला, संवेद्य म्हणजे जाणण्याचा विषय. आत्माच आत्म्याला चांगल्या प्रकाराने जाणतो असा एक अर्थ होतो. बरोबर आहे की नाही? स्वसंवेद्य. आणि तुम्ही तर म्हणता जाणण्याचा विषय होत नाही, आणि मग तो स्वसंवेद्य कसा काय? म्हणजे स्व म्हणजे आत्मा हा दुसऱ्याला विषय झाला नाही, स्वतःलाही विषय झाला नाही, तरी आत्मा नाही असं नाही. आणि तो आत्मा माझ्याहून भिन्न नसून तोच माझं स्वरूप आहे असं कळणं हेच त्याचं स्वसंवेद्यत्व आहे की नाही? दुसरा एक अर्थ केलेला आहे असंवेद्य. संस्कृतमध्ये सु असं आणि पुढं असंवेद्य, तर त्या आणि सु मिळून काय होतं? स्व होतो. त्याला काय म्हणतात? स्वसंवेद्य म्हणजे असंवेद्य. सु मध्ये उ आहे का नाही? त्याच्यामध्ये अनपुढं काय आहे? आहे. मग तो उ आणि आला तर इको यनची असं सूत्र आहे. तर इकाह स्थाने यन शाद आची परे यांनी काय होतं? त्या सुचा पुढं आलेला काय तो मिळून स्व असा शब्द बनतो आणि स्वसंवेद्य असं बनतं. म्हणजे याचाच अर्थ काय आहे? आत्मा स्वतःला विषय होत नाही असा आत्मा आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी स्वसंवेद्या पदाने काय सांगितलं? आत्मा स्वतःचा स्वतःला विषय नाही असाही स्वसंवेद्य पदाचा अर्थ होतो. आणि स्वतः स्वला विषय नाही असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाला तर त्याला काय म्हणायचं? स्वसंवेद्य आहे. आत्मा आत्म्यालाच जाणतो. म्हणजे आत्मा आत्म्याला जाणण्याचा विषय होणं शक्य नाही असं जाणणं हे त्याचं स्वसंवेद्यत्व आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की आत्मा आपल्या स्वरूपाहून भिन्न
नाही. आणि आत्मभिन्न असणारे श्रीगुरु, जगत हे सगळे पदार्थ मिथ्या असल्यामुळं त्या सगळे मिथ्या पदार्थ खरे काय असतात? अधिष्ठान रूपच असतात. किंवा दुसरी प्रक्रिया आहे, मिथ्या पदार्थांची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच होते. उदाहरणार्थ, दोरीवर सर्प भासला, बरोबर आहे का ना? दोरी काय आहे? अधिष्ठान आहे. दोरी काय आहे? ज्याच्यावर आध्यस्थ किंवा खोटा पदार्थ भासतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. आणि खोट्या पदार्थाला काय म्हणतात? अध्यस्त. ऐक नाही, मिथ्या पदार्थाला काय म्हणतात? अध्यस्त. आता या ठिकाणी रज्जूवर सर्प भासला, तर रज्जू काय आहे? अधिष्ठान. आणि सर्प काय आहे? अध्यस्त. आहे की नाही? आता जोपर्यंत आपल्याला आपलं सर्प भासतो आणि रज्जूचं ज्ञान नाही, तोपर्यंत आपण काय म्हणतो? हा सर्प आहे. आणि जर प्रकाशाच्या साह्याने आपल्याला कोणी आप्तपुरुषाने त्या दोरीचं ज्ञान करून दिलं तर सर्प राहतो का? नाही. आता तुम्हाला कोणी विचारलं, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प नाही, पण आम्हाला भासला होता की नाही, तो गेला कुठं? असं कोणी जर विचारलं तर कुठं गेला? तो रज्जूरूप झाला. आहे की नाही? तो खोटा पदार्थ काय जातं? अधिष्ठान ज्ञान झालं की तो खोटा पदार्थ, मिथ्या पदार्थ काय होतो? अधिष्ठान रूप होतो. आता असं म्हणलं तर काय हरकत आहे का? तसं जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर जीव, जगत, ईश्वर हे सगळे पदार्थ कोणते? अध्यस्त पदार्थ आहे. ते अध्यस्त पदार्थ कुठे जातील? आपल्या अधिष्ठान आत्मरूपाशी एकरूप होतील. मग आता त्या पदार्थ तर मिथ्या आहेत, म्हणजे त्यांचा बाध केला. मिथ्या पदार्थाची निवृत्ती कुठं असते? अधिष्ठानामध्ये होते. अधिष्ठान रूपच असते. मग अशा वेळेला हे सगळं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळी असे पापनासे दर्शने, असं जे म्हटलेले विश्व हे असत आहे की नाही? विश्व जड आहे की नाही? ते दुःखरूप आहे की नाही? ते द्वैतात्मक आहे की नाही? आणि ते जग पुन्हा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. विश्वदेव कसं काय होईल? देव कसा आहे? सच्चिदानंद. आता पुढे येईल. देव कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे आणि अभेद स्वरूप किंवा अद्वय आहे. आणि हे सगळं जग कसं आहे? जग आहे असत, जड, दुःख आणि द्वैतात्मक अशा स्वरूपाचं आहे. मग आता तुम्ही कसं म्हणणार विश्वदेव आहे? तुकोबाराय म्हणतात की नाही? तुकोबारायांनी जे लिहिलं ते खोटं लिहितील का? खोटं लिहितील का? कधी नाही. मग तुकाराम महाराजांचा हा अनुभव आहे का नाही? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. मग ह्या अनुभव कधी येईल? तुम्ही सांगा. जड जे असतं, स्त्री कधी पुरुष होईल का? पुरुष कधी स्त्री होईल का? तर होणार नाही. आणि मग जड असणार परस्पर विरोधी आहे. अंधकार आणि प्रकाश दोन्ही एका ठिकाणी राहतील का? तसं असं जड आणि दुःखरूप असणारं विश्व किंवा जगत हे ब्रह्मरूप किंवा भगवद रूप असणं शक्य आहे का? नाही. आणि म्हणतात की नाही, याचा अर्थ ते काय आहे? खोटं. ते कसं आहे? मिथ्या, आध्यस्त आहे. आणि जर तुम्हाला अधिष्ठानाचं सच्चिदानंद स्वरूपाचं ज्ञान झालं तर ते जगत कुठं जाईल? जगत ब्रह्मरूपच होईल. पण कधी होईल? अगोदर मिथ्या कळलं तर का सत्य समजून होईल? मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते, पण कधी? अधिष्ठान ज्ञानानंतर. आहे की नाही? असं आपल्याला कळलं तर मग श्रीगुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. आता प्रश्न असा आहे, एकच असल्यामुळं मग आता जर सगळं एकच आहे तर आता त्याच्यामध्ये सेव्य आणि सेवक भाव राहील का? गुरूंची सेवा करायची का आता याच्या पुढं? जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान नाही तोपर्यंत 12 वर्ष म्हणा, आयुष्यभर म्हणा, ज्ञान होईपर्यंत त्यांची काया वाचा बदलली सेवा केली. आता एकदा अभेद निश्चय झाला तर आता त्याच्यामध्ये सेवा घडेल का? देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य का घडू शकते का? कल्पित पदार्थ, कल्पित सेवा करायला काय झालं? आहे की नाही? याच्यामध्ये कल्पित सेवा जी आहे ती घडू शकते. ज्ञान जरी झालं, मृगजळ आहे आणि मृगजळ आपल्याला खोटं आहे कळलं तर दिसायचं थांबतं का? तसं जरी आपल्याला गुरु आणि शिष्य यांच्या अभेदाचं ज्ञान झालं तरी गुरु शिष्य भाव जो आहे तो राहतो. पण पहिला कसा वाटत होता? सत्य वाटत होता. आता काय वाटतो?
मिथ्या कल्पित भाव राहील की नाही? राहील. म्हणून याचा अर्थ ज्ञान झालं म्हणजे त्याला काही शिंग फुटतात किंवा त्याला काही पंख येतात असं काही नाही. जे पूर्वीचा जसा व्यवहार होता तसाच व्यवहार होतो, फक्त त्याच्यामधील सत्यत्व बुद्धी ही निघून जाते, दुसरं काही होत नाही. यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वर. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेदांत शास्त्राविषयी अगोदर विचारसागर शिकला, नंतर अनादर होतो का त्याचा? करतो. एक कृतज्ञता एक होते की ज्या ग्रंथामुळं, ज्या गुरुमुळं, ज्या इष्टदेवतेमुळं आपल्याला ह्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, त्याचं कृतज्ञ व्हावं की नाही? मग कृतज्ञता राहणं चांगलं आहे की नाही? का कृतज्ञता करणं चांगलं आहे? अगोदरही करत होता, पण अगोदर कशाकरता करत होता? ही सेवा, ईश्वर सेवा, गुरु सेवा, ग्रंथपारायण. कशासाठी? आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थम. आपल्याला हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. आणि नंतर करतो. आता त्या ठिकाणी करत असताना कशासाठी? कृतज्ञत्वानुपत्तये, कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून, आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी हे जे आहे आपली एक जी जीवनशैली ती तशीच्या तशी चालू राहते. फक्त त्याचा जोर कशाचा जातो? पहिला सत्यत्व बुद्धी जी त्याच्या ठिकाणी होती ती सत्यत्व बुद्धी निघून जाते, एवढाच फरक होतो. ठीक आहे ना? अशा प्रकाराने ह्या श्रीगुरु चरण कमलाया अभिन्नत्वे नमितो. आता त्यांनी निश्चल दास हे जे नाव आहे त्या नावाचा अर्थ केलेला आहे तो असा, जो स्वस्वरूपी अतिनिश्चल, त्याची मुमुक्षुस इच्छा प्रबळ, असे दयेची मूर्तीच केवळ, म्हणून होती दास त्याचे. आता आपल्या जीवनामध्ये मनुष्य कुठं नोकरी करायची झाली तर कुठं करतो? ज्या ठिकाणी जास्त पगार मिळेल, आहे की नाही? ज्या ठिकाणी कमी काम असेल, ही अलीकडची पद्धती आहे. पण माणसाला काय वाटतं? आपल्याला आपल्या ज्या काही अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी गरजा आहेत, त्या गरजा जेणेकरून दूर होतील अशा प्रकारचं जर कोणी व्यक्ती किंवा एखादी असणारी कंपनी, तर त्यांचं काय करतो आपण? त्यांची सेवा करतो, आहे की नाही? पण जर समजा महिनाभर काम करायचं आणि पगारच होत नसेल तर त्या ठिकाणी अर्धपोटी राहून उपयोग काय? तो मनुष्यच दरिद्र आहे. किंवा ज्या कंपनीचं दिवाळा निघालं तिथं कोणी जाईल का नोकरीची मागण्यासाठी? जाणार नाही. ज्या ठिकाणी त्या कंपनीला फायदा आहे ती आपल्याला देऊ इच्छिते तरच आपण त्याच्या ठिकाणी जाऊ की नाही? तसं या ठिकाणी सांगतात की जो स्वस्वरूपी अतिनिश्चल, जो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल आहे, म्हणजे ज्याची अंतःकरणवृत्ती आपल्या स्वस्वरूप म्हणजे स्वतःचं स्वरूप, म्हणजे स्वतःचं स्वरूप काय आहे? आत्मा, ब्रह्मरूप आत्मा हे स्वतःचं स्वरूप आहे. तर हे स्वरूप सर्व जगाचंच आहे का फक्त गुरूंचंच आहे? सर्व जगाचं आत्मरूप आहे की नाही? आत्म्यावरच सगळं भासतं की नाही? बरोबर की नाही? आणि सगळे आत्मरूप आहेतच की नाही? सगळे आत्मा आहेत की नाही? आत्मा आहेत. मग सगळे आत्मा आहेत तर सगळ्यांना त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला आहे का? सगळ्यांना जीवनमुक्ती, सर्वांना समाधान प्राप्त झालं नाही. सर्व आत्मा असले तरी मी आत्मा आहे असं ज्ञान जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत जीवाच्या दुःखाची निवृत्ती होत नाही आणि त्याला आनंदाची प्राप्ती होत नाही. जसं जरी काय त्याने दिलं ना, तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परिवरी बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये. असं आहे की नाही? एखाद्या माणसाच्या घरात किती मोहरा सोन्याच्या पुरल्या असल्या आणि त्याला जर ह्या मोहरा आहेत असं जर ज्ञान नसलं तर तो काय होईल? वर बसून सुद्धा काय उपाशी राहू शकतो, आहे की नाही? तसा सर्वात तैसा हृदयामध्ये मी रामू, म्हणजे आत्मा रामू सर्वांच्या हृदयामध्ये आहे की नाही? तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. जर माणसाला हे आत्म्याचं ज्ञान जर असलं, आत्मा आनंदाची खाण आहे, आत्मा आनंदाचा मूलभूत स्रोत आहे, तर लोक विषयांच्याकडं धावले असते का? नाही, ऐकी नाही. पण भ्रांत ह्या भ्रमिष्ठ लोकांना काम काय? विषयावरी काम. विषयांची अंतःकरणात इच्छा होऊन विषयाच्या ठिकाणी शब्दस्पर्श आदी विषयांच्या ठिकाणी सुखाचा शोध
घेतात, आहे की नाही. म्हणजे याचाच अर्थ स्वस्वरूपी आपल्याला जो पुरुष अपेक्षित आहेत आपल्याला, म्हणजे मुमुक्षुला, आहे की नाही, तो पुरुष कसा असला पाहिजे, तर या ठिकाणी तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी अतिनिश्चल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्याला स्वतःला स्वरूपाचं ज्ञान असलं पाहिजे. कारण सामान्य ज्ञान जे आहे, मी आहे मी आहे, हे सगळ्यांनाच आहे की नाही. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरेजे अहर्निशी ते वस्तुगामी. मी 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 असं जे स्फुरण आहे सर्वांच्या अंतःकरणात, ते स्फुरण म्हणजे मीच आहे असं परमात्मा श्रीकृष्ण सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगते, आहे की नाही, ते वस्तुगा मी. ती वस्तू कोण आहे, मी. पण मग आता ती वस्तू मग मी आहे मी आहे, पण आपण मी कोणाला धरून म्हणतो, अहंकाराला. मी म्हणजे हा 3.5 हाताचा देह, मी म्हणजे सुखी दुःखी, आहे की नाही, मी म्हणजे ज्ञानी अज्ञानी, अशा प्रकारचा आपण सांगतो. तो मी कोणता आहे, खोट्या मीलाच आपण मी म्हणतो ना. त्या अहंकार, चांगलं लक्षात घ्या, अहंकार हा सुद्धा कसा आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. तो ज्याच्यावर भासतो, तो जो भासतो, 2 अहम आहेत, एक खरा अहम आणि एक खोटा अहम. तर खरा अहम कोण आहे, कूटस्थ स्वरूप निर्विकार असणारा आत्मा, आणि त्या खऱ्या अहमवरच खोटा अहम भासतो. दोरी नसली तर रज्जूचा तरी भास होईल का, नाही. तर त्या ठिकाणी काय पाहिजे, दोरी असली तर आपल्याला भ्रम होईल, नाही तर भ्रमसुद्धा होत नाही. मी देह आहे असा भ्रमसुद्धा होण्यासाठी त्याला कोणतं तरी अधिष्ठान पाहिजे की नाही. त्यालाच शास्त्रीय भाषेत म्हणतात निरधिष्ठान भ्रम होत नाही. निरधिष्ठान म्हणजे अधिष्ठाना वाचून भ्रम होत नाही. याचा अर्थ 2 अहम आहेत, आपण कोणत्या अहमला पकडून ठेवलंय, खोट्या अहमला. खरा अहम आपल्याला ज्ञात नाही. आणि जर खरा अहम म्हणजे मी ब्रह्म आहे असं जर आपल्याला ज्ञान झालं, आणि त्या माझ्या स्वरूपावर हा या ठिकाणी जीव भ्रम, जगत भ्रम, किंवा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी देह भ्रम हा जाणवत आहे असं कळलं, तर काय होईल, अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्या पदार्थाची निवृत्ती होईल. मग आपल्याला काय वाटेल, सर्व काय आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, किंवा अहम ब्रह्मास्मी असं एकदा वाटलं. हे ज्ञान कोणतं आहे, विशेष ज्ञान आहे. बघा, काही कंटाळवानं नाही ना होत. बरं झालं तरी त्याला काही इलाज नाही, आहे की नाही, झालं तरी इलाज नाही. आता ती गोष्ट सांगितली होती का, चाव कर नाही तर चो कर, ऐक ना, तौल में ले आहे. आता आपण मोजून घेतले ना, त्यांनी ते काही जांभळं मोजून घेतले. बोरं म्हटलं तर हे म्हणले बोरं लहान असतं आणि भुंगा मोठा असतो, म्हणून हा दृष्टांत अयोग्य आमचे दिगंबर महाराज म्हणलं बोराच्या ऐवजी मोठं जांभूळ म्हणू आपण, आहे की नाही. तसं आता जरी आपल्याला हे वाटलं तर काय, सुरुवातीला थोडं कटू वाटतं हे ऐकायला, पण परिणामी अमृतोपम. काय त्याचं लिहिलं सुरुवातीला, येत्तद आग्रे विषमी. हो, हे ऐकताना आग्रे म्हणजे सुरुवातीला काय वाटतं, काय चाललंय हे रज्जून सरपण, हे सारखं सारखं, आहे की नाही, घट आणि पट. स्वामी महाराज सांगायचे ते एक मनुष्य आला, त्याला स्वामी महाराज म्हणे तुम्ही येत होते 2-4 दिवस, तुम्ही यायचे का बंद झाले. तर ते म्हणे यायला काय नाही, सकाळी सकाळीच यायचं. माणसाला वाटतं प्रभाते म्हणे राम चिंतित जावा, आहे की नाही, भगवंताचं चिंतन करावं. पण इथं आलं का तुम्ही घट आणि पट, घट आणि पट. घट म्हणजे मडकन, पट म्हणजे फडकं. मडकन फडकं कधी लागतं, प्रेत यात्रेला, आहे की नाही. तुम्ही सकाळी सकाळी अशुभ चिंतन ऐकण्यापेक्षा आम्ही येण्याचंच काय झालं, बंद झालो असं सांगत होते. तर याच्या ठिकाणी आपल्याला यत्तदाग्रे विषमी व परिणामे अमृतोपमम, याचा परिणाम मात्र अमृतासारखा होणारा आहे. म्हणून आता जरी कानात कडल तेल ओतल्यासारखं वाटलं तरीसुद्धा नंतर काय होईल, कानाच्या वेदना शमतील, आहे की नाही. याच्या ठिकाणी नंतर कानात तेल टाकतात की नाही, नंतर बरं वाटतं, पण ते कोमट तेल घातलं पाहिजे, नाहीतर कडक तेल, तुम्ही म्हणाल तसं कडक तेल कानात पण नाही चालत. तर ह्याच्यामध्ये त्याला सुरुवातीला जरी थोडंसं वाटलं आपल्याला, हे शब्द आपल्याला परिचित नाही, म्हणून ते परिभाषा जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत वाटतं. हळूहळू हळूहळू ते शब्द इतके परिचयाचे होतात की वक्ता बोलण्याच्या अगोदरच हा घट काढल्यावर काय म्हणणार आहे, पट म्हटल्यावर काय म्हणणार आहे, हे सगळं परिचयाचं होऊन जातं. पण तोपर्यंत आपण थोडा काय सात्विक धैर्य धारण केलं पाहिजे. पडोने राहीन तहे ठाई, आणि झोपायचं नाही असं. तर एवढं आपण जर केलं
तर आपोआप हळूहळू आपल्याला सगळ्या वेदांतातल्या कोणत्याही प्रक्रिया कोणत्याही पंडितांनी सांगितल्या तरी त्याच्यामध्ये आपला काही ना काही प्रवेश झाल्याशिवाय राहत नाही. आपलं चिंतन हे चाललं आहे की आपल्याला इथं काहीतरी पडलं आहे हे ज्ञान आहे. रज्जू जेव्हा रज्जूवर सर्प भासतो तर हा रज्जू आहे असं पूर्ण ज्ञान होतं का आपल्याला? हा रज्जूच आहे असं ज्ञान होत नाही. इदम किंचित, इथं काहीतरी पडलेलं आहे. या ठिकाणी काहीतरी आहे असं इदम रूपाने ज्ञान होतं की नाही? पण हा रज्जू आहे असं ज्ञान होतं का? नाही. म्हणजे त्याला म्हणतात इथं काहीतरी पडलं. हे कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान. आणि हा रज्जूच आहे जर कळलं तर ते कोणतं ज्ञान आहे? विशेष ज्ञान. मग सर्पाचा भ्रम विशेष ज्ञानाने झाला का सामान्य ज्ञानाने झाला? सामान्य ज्ञान झालं आणि विशेष स्वरूपाचं काय झालं? अज्ञान झालं. आणि त्यामुळं आपल्याला भ्रम भासला आहे की आपलं भ्रम झाला. मग असं आहे. आता बघा प्रक्रिया, ह्याच प्रक्रिया आपल्याला आयुष्यभर ह्याच करायच्यात पुन्हा पुन्हा, काही बदल काही नाही याच्यामध्ये. काही लोक म्हणतात दररोज तेच. नवीन जे असतं ना, नवीन जर असलं तर ते नवीन सगळं कसं आहे? नाश पावणार आहे. आणि जे अनादी परंपरा जी आहे त्या परंपरेतलं अविनाशी तत्व आहे. ते एकच तत्व अविनाशी असेल त्याच्यामध्ये बदल होणार आहे का? नाही. आणि बदल कथा कादंबऱ्यात एक ते नाशी फडके म्हणून लेखक होऊन गेले, कोणी ऐकले असेल, लेखक होऊन गेले. तर त्यांनी इतक्या कादंबऱ्या लिहिल्या की प्रत्येक कादंबरी त्यांची निघाली की सगळे तरुण लोक वाचायचे. बऱ्याचशी पिढी बिघडली त्या नाशी फडकेंच्या कादंबऱ्या वाचून. कारण काय लोक म्हणतात काय नवीन लिहितात प्रत्येक वेळेला. एकदा रामावर लिहिली, दुसऱ्या वेळेला श्यामावर लिहायची, झाली नवीन कादंबरी. विषय तोच. याच्यामध्ये शृंगारिक विषय लिहिले आणि ते खूप ग्राम्य भाषेमध्ये, शृंगारिक भाषेमध्ये लिहिले. सगळी तरुणाई त्याच्याकडं आकर्षित झाली. एक काळ असा होता. त्यांना जेव्हा मृत्यू जवळ आला तर त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या माणसाला सांगितलं मृत्यूपत्र लिहायला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यभर मी जे काही नवीन म्हणजे ते त्यांच्या 15 दिवसाला काही कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या. एक हिंदी लेखक आहे, मला माहीत नाही, त्यांचं पण सध्या असंच आहे. तर सगळ्या लोकांनी त्या कादंबऱ्या वाचल्या, म्हणजे जे त्यांचे रसिक असे प्रकारचे वाचक होते त्यांनी. तर त्यांनी लिहिले की माझ्या आयुष्यामध्ये मी नवीन कादंबऱ्या काढून लोकांचा, तरुणाईची एक प्रकाराने तारुण्य प्राप्त झालेल्या लोकांची मोठी हानी केलेली आहे. आणि त्या पापाचं फल माझ्या डोळ्यासमोर आता सारखे असे काळे भुंगे येतात त्यांनी सांगितलं. आणि ते मला टोचायला पाहतात, असं माझं पाप मी केलेलं आहे. हे त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी त्यांना झालं. तसं वेदांतामध्ये कोणतंही उपनिषद असो, ब्रह्मसूत्र असो, गीतेचा श्लोक असो, ज्ञानेश्वरीची ओवी का तुकोबरायांचा अभंग, ते सगळे एकच सांगणार. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधीला. त्यांचा एकच विषय तो सकळांचा हरी. म्हणून याच्यामध्ये कोणी ते लोक लगेच म्हणतात कसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहिलं तैसे देवी का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीत. नित्य नवीन काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. इथं नवीन काहीच मिळणार नाही. पण हे अनेक वेळा ऐकून सुद्धा ह्या प्रक्रिया लक्षात राहत नाही. तेव्हा त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा करायची आणि त्याचाच घट्टकुटीने ऐकावं. त्याला काय म्हणतात दुसरा स्तुनानिखनन न्याय. त्याप्रमाणे हलवणी खुंट आधी करावा बळकट. या न्यायाने आपल्याला पुन्हा तेच चिंतन करायचं. त्यामुळे याच्यामध्ये कंटाळवाणं वाटायचं काही कारण नाही. कारण जरी तेच केलं तरी आपल्याला काय होतं, जशी आवडीची वस्तू पुन्हा मिळाली तर खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. उलट आपल्याला काय झालं पाहिजे, याचाच सराव झाला पाहिजे. हा एकदा आवड उत्पन्न झाली की मग काय होतं, दुसरं ऐकायला वाटत नाही. काय ऐकायला वाटतं? वेदांत चिंतन हे आपल्या जवळचं चिंतन आहे अशा प्रकारचं वाटतं. आपलं चिंतन हे चाललं होतं की रज्जूच्या अज्ञानाने आपल्याला सर्प भासला, बरोबर आहे ना. का रज्जूचं ज्ञान नाही, ज्ञान आहे पण सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे आणि विशेष स्वरूपाचं काय आहे, अज्ञान आहे. मग आता दुसरी प्रक्रिया, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. जे म्हणजे आता कोण भासला आपल्याला, सर्प. ज्याच्या अज्ञानाने म्हणजे रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासला. तर मग आता कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होईल, घटाच्या. कारण रज्जूच्या ज्ञानाने, रज्जूच्या अज्ञानाने म्हणजे रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्याच्यामुळं कोण भासला, सर्प. आता त्या सर्पाची निवृत्ती कशाने होईल, सामान्य ज्ञानाने होईल का इथं काहीतरी पडलं असं जे सामान्य ज्ञानामुळे उलट भ्रम झाला. सामान्य ज्ञान काय भ्रमाच्या विरोधी आहे का,
कवलट भ्रम झाला. एकच भ्रम झाला नाही, 4-5 जण चालले. एकाने विचारलं रज्जूचं ज्ञान तर कोणालाच झालं नाही, कोणत्या विशेष स्वरूपाचं ज्ञान. पण इथं काहीतरी पडलंय असं तर ज्ञान झालं की नाही. आणि त्या सामान्य ज्ञानाने सगळ्यांना एकच भ्रम होत नाही. मी म्हणायला लागलो की इथं जलधारा आहे, बरोबर आहे की नाही. दुसरा काय म्हणायला लागला, दंड पडलेला आहे. तिसरा म्हटला पुष्पमाला आहे. चौथा म्हणला जमीन दुभंगली. पाचवा म्हटला हा सर्प आहे. स्वामी महाराज सांगायचे, एकाने सांगितलं बैलाने या ठिकाणी मूत्राचा त्याग केलेला आहे. सगळं बरोबरच आहे की नाही. भ्रम. आता जर सगळ्यांना ती दोरी आपण दाखवली स्वच्छ प्रकाशामध्ये, सगळ्यांचे भ्रम निवृत्त झाले की नाही. ते सामान्य ज्ञानाने झाले का विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने झाले. विशेष स्वरूप. मग सामान्य ज्ञान भ्रमाला कारण आहे का भ्रमनिवृत्तीला कारण आहे. सामान्य ज्ञानाने भ्रम जातो का भ्रम होतो. होतो. आणि कशाने भ्रम जातो, विशेष ज्ञानाने. कोणाच्या विशेष ज्ञानाने, अधिष्ठानाच्या. रज्जू काय आहे, अधिष्ठान. म्हणून अधिष्ठानाच्या विशेष ज्ञानाने त्याची काय होते, निवृत्ती होते. आणि अशा वेळेला आपण जेव्हा मुमुक्षू म्हणजे मुक्त होण्याची इच्छा करतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, आपल्याला मुक्त तर व्हायचं. मुक्त व्हायला आपण स्वतंत्र बुद्धीनं मुक्त होऊ शकत नाही. एवढी धारणा करण्या इतकं पुण्य आपलं आहे का आपल्याला वाटतं मुक्त व्हायचं, जातो डोंगरात होईल मुक्त. असं होतं का तद्विधी प्रणिपातेनं, असं वाटतं. तद्विधी प्रणिपातेनं असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण श्रीगुरूंच्या चरणाजवळ येतो, त्यांची काया वाचा मनाने सेवा करतो, आहे की नाही. मग पण आपली इच्छा काय आहे, आपल्याला ज्ञान व्हावं याच्यासाठीच ना, मुमुक्षूला प्रबळ इच्छा. पण आपला आपल्याला जो अधिष्ठान आत्म्याचं ज्ञान करून देणारी व्यक्ती की जिला आपण श्रीगुरू म्हणतो, तर ती कशी असावी असं आपल्याला वाटतं. ज्याला स्वतःला तर ज्ञान झालेलं असलं पाहिजे की नाही. त्याला स्वतःला ज्ञान झालं पाहिजे. जर त्याची स्वतःच आत्मस्वरूपाचा अनुभव नाही तर काय सांगतो, तो कोरड्याच गोष्टी सांगतो. जर ज्याला स्वतःला ज्ञान नाही, विचारलं किंवा व्यासपीठ नावाची काय वस्तू आहे, त्यांनी सांगितलं त्याचं काय आहे, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तसं व्यासपीठ. कारण याला काही माहीतच नाही, आहे की नाही. मग अशा पुरुषापासून आपल्याला ज्ञान होईल का, नाही. त्याला स्वतःला ज्ञान झालं असलं पाहिजे आणि त्याच्याविषयी त्याचा दृढ निश्चय झालेला असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना की असं जरी कोणी काय आपण ना बोलाचीच कढी बोलाचाची भात जेवण या कोण तृप्त झाला. ज्याला स्वतःला अनुभवच नाही अशा अनुभव विवर्जित असणाऱ्या पुरुषापासून मुमुक्षुनी कितीही श्रवण केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. बोल काय गुळ काय काय ऊसाचा घाणा त्यांनी लिहिलं. किंवा काल आपण चिंतन केलं होतं प्रवचनामध्ये त्याप्रमाणे काय वाघ वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम भुक्तये न तू मुक्तये. किती जरी आपण एखाद्याने शास्त्राचं अध्ययन केलेलं असलं आणि त्याला जर स्वतःला अनुभव नसला तर अशा पुरुषापासून आपल्याला ज्ञान होईल का, नाही. त्यासाठी तो कसा पाहिजे, ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ निष्ठा शब्दाचा अर्थ आहे नितराम स्थिती, ज्याची निरंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती झालेली आहे. आणि कशा ब्रह्मनिष्ठा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे अंतःकरणवृत्ती निश्चल झाली. निश्चल झाली म्हणजे आता पुन्हा चलायमान होत नाही. मी ब्रह्मच आहे, मी देह असू शकत नाही, मी स्थूल देह असू शकत नाही, सूक्ष्म देह असू शकत नाही, कारण शरीर नाही, मी याच्याहून अतीत असणारा ह्या 3 देह ज्याच्यावर भासमान आहेत, कल्पित आहे, त्याचं अधिष्ठान आत्मा मी आहे. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. किंवा अनुभवे आले अंगा, ऐक ना, ते या जगा दे तसे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. याचा अर्थ आपल्याला जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देणारी आहे ती व्यक्ती स्वतः ब्रह्मनिष्ठ असली पाहिजे. अशी मुमुक्षुची इच्छा, अशीच मुमुक्षुची इच्छा आहे की नाही. बरं जाऊ द्या, असलं तर असलं, नाही तर गरिबी हटाव घेऊ मानून असं म्हणलं तर फल मिळेल का त्याला, का त्याला प्रबळ इच्छा आहे, प्रबल इच्छा आहे की असे श्रीगुरू मला प्राप्त व्हावे. काही ऐसा पात्र होईन लाभाशी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. कोणता अभंग आहे, तर अशा प्रकारचे चित्त पांडुरंगात नाही दुसरं आहे.
तो तर आहेत. कै आईशी दशा येईल माझ्या अंगा, पण दुसरा अभंग आहे. कै आईशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. दुसरा अभंग. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवनिया, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायिके निंदास्तुतिकानी, जैसा का उन्मनी योगी राज. देखो न देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच्या सृष्टी चेल्या जीवी. तुका म्हणे आईशे झालिया वाचून, करणे तो सीन वाटतसे. मग आपल्याला असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे म्हणजे आत्मस्वरूपाला आपण प्राप्त झालो पाहिजे. त्याच्याशिवाय सगळा काय आहे सीन आहे. पण आईशे भाग्य काही लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामादिका. भक्ती नवविधा भावशुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी. तुका म्हणे तर अशा प्रकारची मुमुक्षुची काय रात्रंदिवस इच्छा आहे, काही मी उद्धार पावेन, ऐकी नाही. आईशी चिंता करी सदा सर्व काळ, ही मुमुक्षुची काय प्रबळ इच्छा आहे. प्रबळ इच्छा म्हणजे असलं तरी मोक्ष मिळाला तर ठीक, नाही तर शांत पुढच्या वर्षी पुढच्या जन्मात, असं असलं त्याला उत्कट जिज्ञासा आहे का? हा प्रबळ मुमुक्षु आहे का? हा नावाचा मुमुक्षु आहे. याचं काही आडत नाही. झालं तर ठीक, नाही तर घरी शेती भरपूर आहेच आहे, मग शिक्षण असल्यामुळे अजून मी नोकरी करू शकतो. मोक्ष झाला तर झाला, नाही झाला तर दुसरे काही मार्ग नाहीत का आपल्याला? हा काय प्रबळ इच्छावान मुमुक्षु आहे का? नाही. परंतु प्रबळ इच्छावान असल्यावर त्याला काय वाटतं, मला मोक्षच झाला पाहिजे. आणि मोक्षाचं साधन कोण आहे? त्या ठिकाणी श्रीगुरु, ऐक ना, श्रीगुरु हेच मला मोक्ष प्राप्त करून देतात. तर ते श्रीगुरु कसे असले पाहिजे? अर्थात ते कसे स्वतः अनुभूती म्हणजे ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. कारण काय आहे, या परंपरेमध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता काही विषय आता सांगून गेल्यावर पुढे एकदम सोपा होत जातो, म्हणून आपण कधी कधी थोडा सुरुवातीला विस्तार केला तर पुढे काही विस्तार करण्याची गरज पडत नाही. स्वामी महाराज सांगायचे की मंडप लावायचा असतो, ऐक नाही. मंडप लावायचा तर अगोदर त्याला त्या खड्डे खांदावे लागतात, त्याच्यात ते खांब रोवावे लागतात, दोऱ्याने ते घट्ट बांधावे लागतात. आणि जर आपल्याला जर एखाद्याचं लग्न असले समजा 8 दिवसांनी अगोदरच तयारी करावी लागते की नाही सगळं. आणि मंडप टाकायचा, एक मनुष्य गेला उद्या लग्न, संध्याकाळच्या प्रहरी गेला तर तो म्हणतो अहो तुम्ही मंडप वगैरे तर काही दिला नाही, ऐकी नाही. आणि म्हणे नाही अहो 8 दिवस काम चालले, 8 दिवस काम करून केलं काय, मंडप तर शेवटी तयारी नाही, लग्न आले उद्या सकाळी, ऐके नाही. तो म्हणतो सकाळी येऊन पहा. सकाळी आल्यानंतर मंडप तर तयार आहे. कारण काय, तर मंडपाला कष्ट कोणते? बाकीचे कष्ट आहे. मंडप म्हणजे काय, फक्त वरचा शेकार टाकला, ते कापड टाकलं की झाला मंडप तयार. तसे हे जर सगळे आपले खांब वगैरे रोवायचे व्यवस्थित, या पारिभाषिक शब्दाचं ज्ञान आपल्याला जर पहिल्यांदाच झालं तर पुढे पहिला तरंग दुसरा तरंग पटपट होतं, त्याला काही वेळ लागत नाही. मंडप लावायला काही वेळ लागत नाही, अगोदर त्याची भूमिका आपल्या लक्षात आली पाहिजे. तरी इथं काय म्हणतात, जो स्वस्वरूपी अति निश्चल मुमुक्षुस त्याची इच्छा प्रबळ. मुमुक्षुची इच्छा काय असते, असा श्रीगुरु मला प्राप्त व्हावा. पुसावेशे ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. त्याला फक्त असंच वाटत राहतं की मला अशा प्रकारचे श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये भेटावे. आणि ते कसे असावेत, तर ज्यांना स्वतःला अनुभव असावा, जे स्वस्वरूपी अति निश्चल. स्वस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल म्हणजे अंतःकरणवृत्ती आपल्या आत्मस्वरूपाविषयी निश्चल झाली, म्हणजे एकदा निश्चल झाली म्हणजे तो नित्य समाधीत लावून बसतो असं नाही, त्याच्याविषयी त्याला कोणताही संशय राहिलेला नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. ज्याला कोणताही अंतःकरणात प्रमाण वेदाविषयी संशय नाही, प्रमेयगत संशय नाही, विपरीत भावना नाही, अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्याला म्हणतात की स्वस्वरूपात निश्चल. निश्चल म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा संशय आणि विपर्य किंवा विपरीत भावना राहिली नाही, अशा प्रकारचे माझे श्रीगुरु असावे. आणि ते निश्चल नाही म्हणतात, अति निश्चल म्हणजे इतका त्याचा दृढ निश्चय झाला की आता कोणी काही जरी सांगितलं, ते स्वामी महाराजांनी परवा सांगितलं, जर एखाद्याने जर त्याला मी ब्रह्म आहे श्रीगुरूंनी
सांगितलं आणि पुन्हा गुरुजी म्हणले तू ब्रह्म नाही, तरी तो म्हणतो आता तुम्ही सांगितलं तरी मी ब्रह्म, तुम्ही नाही म्हटले तरी मी ब्रह्म आहेत. याला म्हणायचं आता त्याचा निश्चय झाला. तो निश्चय झाला का दृढ निश्चय झाला का अतिदृढ झाला? तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे श्रीगुरू अतिनिश्चल आहेत, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती एकदा जडून गेली की ती आता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चळढळ होत नाही. असे जे श्रीगुरू आहेत हेच आपल्या जीवनात असावे वाटतात की नाही. ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. तर श्रीगुरूंचं परंपरेमध्ये 3 प्रकारचं स्वरूप सांगितलं. ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि ते श्रोत्रिय पण असले पाहिजे. कारण काय आहे, आता इथं जे विषय आहे आपला, याच्यामध्ये एखादा मनुष्य ब्रह्मनिष्ठ असला, त्या ऋषिकेशला मस्ताराम महाराज म्हणून होऊन गेले. तर तिथं आजही त्या गंगेच्या याच्यामध्ये एक दगडामध्ये गुहा आहे, तिथं त्यांनी म्हणजे घोर तपश्चर्या केली आणि फार मोठे विद्वान होते. पण ते आपल्या आत्मानंदात रमून गेले. त्यामुळे मुमुक्षू कोणी आला गेला ठीक, त्यांचं कधी ते काही त्याला सांगायचे नाही, काही नाही. मग लोक तिथं राहायचे, साधना करायचे, काय तेवढ्या त्यांना लाभ व्हायचा. पण त्यांनी कोणाला तत्वमसी महावाक्य सांगितलं नाही आणि कोणाचं शंका समाधानही केलं नाही. पण ते होते मात्र ब्रह्मनिष्ठ. इतके ब्रह्मनिष्ठ होते की जर त्यांच्या पायाला जखम झाली होती आणि त्याच्यामध्ये किडे पडले होते, लोक वेचून बाजूला काढायचे. ते म्हणायचे खाओ बेटा ये तुम्हारा ही माल आहे. याच्या इतका ब्रह्मनिष्ठ महात्मा असू शकतो का? नाही. पण मुमुक्षूंना काय उपयोग आहे का? त्याने विचारलं मी कोण आहे, हे विश्व सगळं ब्रह्मरूप कसं आहे, आद्यस्थ कशाला म्हणतात, अधिष्ठान कशाला म्हणतात, ते काही नाही. ते आपल्या स्वयंमहिमेने प्रतिष्ठित आपल्या महिमेमध्ये राहत होते. मुमुक्षूला काय उपयोग आहे का त्यांचा? ब्रह्मनिष्ठ आहेत परंतु शास्त्रचिंतन सांगतात का? नाही. आणि म्हणजे त्याचा अर्थ त्याला म्हणतात श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे ज्यांचा शास्त्राचा चांगल्या प्रकाराने अध्ययन झालेलं आहे, की जे शिष्याचं शब्दाच्या द्वारा शास्त्राच्या द्वारा काय करतात, शंकेचं समाधान करू शकतात. म्हणजे श्रोत्रियत्व त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. नुसती ब्रह्मनिष्ठा चालेल का? नाही. बरं, केवळ श्रोत्रिय शब्दज्ञान भरपूर आहे परंतु अनुभवाचा नापत्ता आहे की नाही. तर असं जर असलं तर त्याचाही उपयोग आहे का? नाही. काही लोक शास्त्रज्ञानी पण असतात, शास्त्रज्ञ पण असतात आणि काही लोक ब्रह्मनिष्ठ पण असतात. आणि आपण जर गेलं की त्यांना विचारलं की गुरुजी आपल्याला जी ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली ती आम्हालाही प्राप्त व्हावी आणि त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी ज्ञान सांगा. आपल्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आपण सर्वदर्शनाचार्य आहात, अनुभूती संपन्न आहात. ते म्हणतात हे काही सोपं नाही. याच्यासाठी आम्ही 12 वर्ष भांडी घासली. बुवांच्या भाषेत ते बुवा म्हणायचे हे सोपं नाही बुवा, आम्ही याच्यासाठी ढुंगाचं तुंतुनं केलं असं सांगून जा इथून, हे काही सोपं नाही असं म्हटलं तर आपल्याला त्यांनी सांगितलं नाही तर आपल्या शंकाचं समाधान होईल का? मग तो शास्त्रज्ञानी नाही का? आहे. ब्रह्मनिष्ठ नाही का? आहे. तरी तो काही नाही, उदार नाही. ज्ञान सांगण्याविषयी रात्री 2 वाजता पाठाला या म्हणजे याचा झोपेचा भर आणि त्यांनी काय करायचा, पाठ सांगायचा. दयाळूपणा आहे का त्याच्या ठिकाणी? नाही. उभं राहून पाठ ऐक, 3 दिवस उपवास कर असं जर सांगितलं तर या ठिकाणी त्या ठिकाणी दया आहे का? नाही. उलट कसंही असा पण या रे लहान थोर असं जर, जसं तुकोबारायांची भूमिका आहे, ही भूमिका कशाची आहे? औदार्याची भूमिका आहे. याती भलते नारी नर आदी करुणी वेश्या आहे, हे सांगणाऱ्याचं काय आहे? औदार्य आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ श्रीगुरू किंवा संत यांच्या ठिकाणी हे 3 गुण असले पाहिजे. कोणते? श्रोत्रियत्व, ब्रह्मनिष्ठत्व आणि औदार्य, उदारता, की त्या ठिकाणी तुम्ही उदार असलं पाहिजे सांगण्याविषयी. तर असं जे व्यक्तिमत्व आहे तेच आपल्याला प्राप्त व्हावं अशीच आपली इच्छा आहे की नाही. म्हणजेच यालाच काय म्हणतात, जो स्वस्वरूपी अति निश्चल. मुमुक्षुस त्याची इच्छा प्रबळ आहे की नाही, त्याची असंच प्राप्त व्हावं असं वाटतं की नाही. आणि मग सांगतात पुन्हा कसा, असे दयेची मूर्तीच केवळ, तो जणू काही दयेची मूर्ती. म्हणजे दया नावाचा पदार्थ कुठं दिसतो का आपल्याला? पण दया कार्यकारी कुठे होते? अशा महात्म्याच्या शरीराच्या आश्रयाने राहते. म्हणून दयाच काय झाली? त्या महापुरुषाच्या किंवा गुरुच्या रूपाने मूर्तिमान झाली. म्हणून गुरु हे काय आहे? दयेची मूर्ती आहेत. म्हणून असे दयेची मूर्तीचं केवळ दया. केवळ दया म्हणजे
थोडंसुद्धा त्याला सेवेची अपेक्षा नाही किंवा त्याच्या अधिकाराचा विचार करण्याची गरज नाही. समोर आलेला दुःखी कष्टी जीव किंवा मुमुक्षू जणू काही आपणच त्याच्या रूपाने दुःख भोगत आहोत एवढी आत्मीयता त्याची त्याच्या ठिकाणी झालेली असते. म्हणजेच तो काय असतो, दयेची मूर्ती. म्हणजे किंचितसुद्धा नैष्ठुर्याचा भाव त्याच्या अंतकरणात स्फुरण होत नाही. केवळ रात्री महाराजांनी सांगितलं ना, काय जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. पुत्रतुल्य, पुत्राचं जसं मात्यापित्याला दुःख सहन होत नाही तसं संसारामध्ये त्रिविध तापाने गांजलेल्या, पिडलेल्या आणि विषयात रंगलेल्या ह्या सर्व जीवा जे का रंजले, विषयाच्या ठिकाणी रममान झाले, आणि गांजले म्हणजे त्रिविध तापाने परितप्त झाले, ह्या सर्वांचाच त्या ठिकाणी उद्धार व्हावा अशी त्याच्या अंतकरणात काय आहे, दया आहे. म्हणजे त्या शिष्याचं दुःख पाहून ज्याचं अंतकरण द्रवीभूत होतं किंवा पगळतं त्याला म्हणतात असे दयेची मूर्ती. केवळ केवळ म्हणजे केवळ दयाच, दुसरं त्याच्याजवळ काही नाहीच. त्याच्या स्वरूपाचं किंवा मनाचं विश्लेषण केलं, क्रियांचं, भावनाचं, तर सगळ्या ठिकाणी काय मूर्तिमंत दयाच प्रवाहित होत असते किंवा मूर्तिमंत दयेचा स्रोत त्या ठिकाणी चालू असतो. म्हणून असे दयेची मूर्तीचं केवळ. आणि असं जर झालं की मनोनी होती दास त्याचे, मग ते काय, असं जर श्रीगुरु आपल्या जीवनात आला तर आपण काय करतो, त्याचं दास्यत्व स्वीकारतो. दास्यत्व म्हणजे काय, आपलं गुलामगिरी स्वीकारतो, पारतंत्र्य स्वीकारतो, त्यांना संपूर्ण समर्पण करतो. असं असलं तर मुमुक्षू, कारण मुमुक्षूला पाहिजे मोक्ष आणि तो मोक्ष देण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणून तो आपलं सर्वस्व त्यांना देतो. काया वाचा मन सर्व त्यांच्या ठिकाणी गहाण ठेवतो, त्यांना समर्पण करतो. म्हणून ते म्हणतात मनोनी होती दास त्याचे. ही दास्यत्व भक्ती जी आहे ही सर्वात कठीण अशा प्रकारची आहे की जे दास्यत्व कोणी केलं, हनुमान रायांनी. ऐक नाही, त्या दास्यत्व भक्तीचं त्या आनंद रामायणामध्ये एक गोष्ट डोंगरे महाराज सांगायचे. हनुमानराय भगवंताला सोडून राहतच नव्हते. ऐक, पण एकदा सीतामाईंनी तक्रार केली की हे हनुमानराय तुम्हाला सोडून राहतच नाही, त्यामुळं आपल्याला जो काही एकांत आहे, पती पत्नीच्या गुह्य गोष्टी, याला कुठं वावच नाही. तेव्हा हे हनुमानरायाला काही काळ तरी दूर ठेवलं पाहिजे. मग भगवंतांनी सांगितलं दूर राहा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पण मग मला सेवा काय करायची, मला सेवेशिवाय मी राहू शकत नाही, मग मला सेवेला अंतराय होतं. मग भगवंतांनी सांगितलं की असं करा की तुम्ही काय करायचं, बाहेर राहायचं रात्रीचं, आणि रात्री तर राहत असताना का सेवा काय, तर ते म्हणे काही नाही, मला जांभई आली तर चुटकी वाजवायची. पण आता त्यांना जांभई आलेले कसं काय कळणार यांना बाहेर, असं आहे की जांभई दिली की चुटकी वाजवण्याची पद्धत आहे. जितके जांभया अधिक येतील तेवढं आयुष्य कमी होतं असं सांगतात. म्हणजे असे एक आपल्या परंपरेनं समजत आहे. जितक्या जांभया येतील, प्रवचनातल्या नाही, रात्री झोपायच्या अगोदर, तर त्याच्यामध्ये प्रवचनात आल्या तरी चालतील, त्याच्यामध्ये पण जांभया तर पण झोपत नाही ना आपण, त्यामुळं त्याचं काही कमी होत नाही. म्हणजे जांभया येत असताना झोपलं नाही तरी ती झोपच आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मग तुला सेवा आहे ना, रात्रीचं काय करायचं, जांभळी आली का चुटकी वाजायची. दिवसा ठीक आहे, जांभई आली तर चुटकी वाजवत होते, पण रात्रीचं त्यांना जांभई आलेले हे कसं कळणार. मग हनुमानरायांनी काय केलं, रात्रभर चुटकी वाजवत राहिले, कारण माझ्या स्वामीला कधी झोप जांभई येईल आणि त्याचं आयुष्य कमी होईल. मग रात्रभर सारखं श्रीराम जय राम जय जय राम आणि चुटकी वाजवणं चालू राहिले. याला म्हणतात दास्यभक्त. म्हणून त्यांनी वर्णन केलं, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. म्हणून सगळ्या आई वडील सगळ्या सत्ता संपत्तीचा त्याग करून मुमुक्षु कोणाचे पत्करतो, दास्य श्रीगुरूंचं दास्य करतो. मनोनी होती दास त्याचे. आता इथं त्यांनी बघा निश्चल दास शब्द विचारला. निश्चल म्हणजे स्वस्वरूपात अति दृढ रीतीनं राहणारा, त्याला काय म्हणायचं, निश्चल. आणि त्याचा मुमुक्षु काय होतो, दास. मिळून कोणता शब्द झाला, निश्चल दास, असं त्या काव्या ओळीमध्ये सांगितलं.
आता ते सांगतात, निश्चलदास ए पदीचा हाची अर्थ असे साचा, म्हणून त्याची ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटे. निश्चलदास ए पदीचा, निश्चलदास हे पद आहे की नाही, आणि ह्या पदाचा हाची अर्थ असे साचा. साचा म्हणजे खरा अर्थ हाच आहे. निश्चलदास हे काही नुसतं त्या शरीराला ठेवलेलं नाव नाही. निश्चलदास शब्दाने काय होतं, अर्थाचं प्राकट्य या ठिकाणी केलेलं आहे. ते नाव कसं आहे, सार्थ आहे, आणि हेच नाव खऱ्या अर्थाने सार्थ आहे निश्चलदास. त्या नावाचा अर्थ काय आहे, हाच अर्थ असे साचा, हाच अर्थ खरा आहे. आणि म्हणून त्याची ग्रंथाचा, म्हणून त्याची म्हणजे त्या निश्चलदास कृत ग्रंथ जो विचारसागर, त्याचा हाची अर्थ गौरव चित्ता फार वाटे. त्याचं त्या ग्रंथाच्या अंतकरणामध्ये अत्यंत आदर, अतीव श्रद्धा माझ्या अंतकरणामध्ये मला निर्माण झाली असं सांगतात. ऐसा निश्चलदास थोर पंडित विचारसागर ग्रंथी वेदांत आणिला स्वहिंदी भाषे प्रत उद्धराया जना आर्थिका. ऐसा अशा प्रकाराने निश्चलदास थोर पंडित. पंडित शब्द जो आहे तर भाष्यामध्ये आले, मला वाटतं काय, पंडानाम आत्मविषया बुद्धी येशा. ज्यांच्या आत्मस्वरूपाला जाणणारी बुद्धी आहे, त्याला जी बुद्धी आत्मस्वरूपाला जाणते आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, त्याला काय म्हणतात, पंडित असं म्हणतात. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. पंडित म्हणजे खूप शास्त्र व्याख्यान करणारा नाही, ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ अनुभव आला आहे तो खरा पंडित आहे. मग निश्चलदास थोर पंडित हे शास्त्राचे ज्ञान आहे, म्हणजे ते श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि उदार आहेत, आणि ते थोर पंडित. मग त्यांनी काय केलं, विचारसागर ग्रंथी स्वहिंदी भाषे प्रत आणिला. विचारसागर ग्रंथी, ह्या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये वेदांत, वेदांत म्हणजे उपनिषदातलं तत्वज्ञान. वेदांत कशाला म्हणतात, उपनिषदाला. उपनिषद काल किती आहेत म्हणून आपण पाहिली, मुख्य उपनिषद 10 आहे का, उपरी दशोपनिषदे. तर त्या किंवा सर्व उपनिषद वेदामध्ये आलेली, त्या सर्व वेदाचा उपनिषदाचा म्हणजे वेदांताचा अर्थ त्यांनी स्वहिंदी भाषा, आपली स्व म्हणजे आता सध्याची बोलण्याची जी हिंदी भाषा, त्या हिंदी भाषेमध्ये आणला. कशासाठी हा उटारेटा केला, आले या उद्धराया जना आर्थिका. आर्थिका म्हणजे जे लोक जिज्ञासू आहेत त्यांचं, उभं राहा ज्ञानदेव तुकाराम भजन का. उद्धराया जना आर्थिका. कुर्सी पर कुर्सी मराठी विचारसागर का जो अनुवाद है वो देख रहे थे, वो क्या बस. थोड़ा 5 मिनट लेते हैं. ऐसा निश्चलदास थोर पंडित विचारसागर ग्रंथी वेदांत आणिला स्वहिंदी भाषे प्रत उद्धराया जना आर्थिका. या ठिकाणी निश्चलदास हे थोर पंडित आहेत असं म्हटलेलं आहे. पंडित म्हणजे या ठिकाणी केवळ शास्त्रज्ञानी असा अर्थ नाही,
तर जे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची अंतःकरण वृत्ती सदा निश्चल झालेली आहे, स्थिर झालेली आहे, त्यांना म्हणतात पंडा. आणि विचारसागर हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वेदांत म्हणजे उपनिषदातलं जे तत्त्वज्ञान ते हिंदी भाषेप्रत आपली जी बोलीभाषा हिंदी तिच्यामध्ये त्यांनी आणला. आणि कशासाठी आणला तर उद्धराया जना आर्थिका. इथं आर्थिक म्हणजे आपण म्हणतो आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्ताचे 4 प्रकार सांगतो. त्यापैकी इथं अर्थार्थी म्हणजे अर्थ किंवा धन मिळवण्याची इच्छा करणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाहीच आहे, ऐक नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रकारची साधना सांगितलेली आहे. त्या विचारसागराने त्यांना होईल का अर्थ प्राप्त होईल का? उलट काय होईल, अर्थ प्राप्त होणार नाही. लोक जर स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की मारुती बाबा सांगत असतात, जर एखादा मनुष्य वेदांत सांगायला लागला, जास्त सांगायला लागलं तर लोक त्या कीर्तनाला थांबतील का? नाही. उलट स्वामी महाराज म्हणतात वेदांत सांगणाऱ्या मनुष्याला लोक डाग देत नाही हे त्याचं भाग्य आहे की नाही. त्याच्यामुळे लोक मनोरंजन अशा प्रकारचे. तर इथला आर्थिक म्हणजे वेदांत शास्त्राची प्रमेय किंवा सिद्धांत मला यथार्थ कळून माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती व्हावी असं ज्याला वाटतं. अर्थना म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्रबल अशा प्रकारची उत्कट जिज्ञासा. आर्थिका म्हणजे उत्कट जिज्ञासू जे लोक आहेत त्यांचा उद्धार व्हावा. त्यांचा उद्धार व्हायचा म्हणजे काय, ते कुठं बुडालेले तर अज्ञानरूपी सागरामध्ये, तिथून त्यांना काढायचं, उद्धार करायचं. हरती म्हणजे त्याला बाहेर काढतात. म्हणजे त्याला झालेला जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती करतात. भ्रमातल्या पदार्थाची निवृत्ती कशाने होईल? भ्रमातला पदार्थ असतो आद्यस्थ मिथ्या, आणि त्या मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठान ज्ञानाने. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्याला अध्यस्थ असणाऱ्या जगताची निवृत्ती होणं हाच त्याचा काय आहे? उद्धार. किंवा भ्रमनिवृत्ती होणं हाच काय आहे? उद्धार. बरोबर ना. त्याच्या असणारी जी समज आहे त्याला यथार्थ वस्तू जशी आहे तसं ज्ञान करून देणं म्हणजेच त्याच्या भ्रमाची निवृत्ती करणं. आणि त्याची हीच अर्थना म्हणजे याचना त्याची हीच आहे की कैमी उद्धार पावेन. उद्धार पावेन म्हणजे ह्या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. किंवा ज्ञानोबारायांनी तर असं लिहिलंय, ही झाली आचार्यांनी लिहिलं. ज्ञानोबाराय तर म्हणतात संसार म्हणजे काय आहे? आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तया जीवलोकू म्हणे संसारू हन. म्हणजे जन्म आणि मरण हे कोणाला आहे? स्थूल देहाला आहे. आणि आपल्याला काय वाटतं, मला जन्म आणि मरण आलं म्हणजे भ्रम झाला की नाही? हा भ्रमातला विषय आहे की नाही? आत्मस्वरूपाला जन्म नाही आणि मृत्यू नाही. आणि हा काय म्हणतो, मी जन्मणारा आणि मी मरणारा. म्हणजे याचा पक्का समज काय झालेला आहे की मी देह आहे, ऐक नाही. मग श्रीगुरु काय करतात तर त्याचा हा भ्रम निवृत्त करतात. म्हणजे त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात का त्याचा भ्रम निवृत्त करतात? आत्मस्वरूप तर तो पूर्वी होताच, ऐक नाही. सामान्य रूपाने त्याला ज्ञान होतंच, परंतु विशेष स्वरूपाचं ज्ञान नव्हतं. आत्म्याचं विशेष स्वरूपाचं म्हणजे आत्मा आहे पण तो सच्चिदान आहे म्हणजे सद्रूपाचं ज्ञान आहे. पण आत्मा ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, तो आनंद घन आहे असं त्याला ज्ञान नव्हतं. ते ज्ञान एकदा झालं की त्याच्या ठिकाणी असज्जड आणि दुःखात्मक द्वैतात्मक असणाऱ्या भ्रमाची काय होते? जगदरूपी भ्रमाची निवृत्ती होते. आणि हाच त्याचा काय आहे? उद्धार. यालाच काय म्हणायचं? उद्धार. म्हणून माऊलीने लिहिलं, येथ अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ. या दोही साधन केवळ ज्ञान. केवळ ज्ञानाने काय होतं तर अविद्येची निवृत्ती. माऊली म्हणतात, बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी तव असे ऐते. ऐक नाही. जर बाबुळ म्हणजे शेवाळ आहे, पाण्याची प्राप्ती करायची म्हणजे पाणी प्राप्त करायचं का शेवाळ निवृत्त करायचं? अगोदर शेवाळ निवृत्त करायचं का अगोदर पाणी प्राप्त होतं? का शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती आहे? ऐक नाही. तसा आपला भ्रम निवृत्त झाला का आत्मा स्वयंप्रकाश सच्चिदानंद स्वरूपाने आहेच आहे.
आणि असं यातलं ज्याला कळलं की मग त्याला काय कळले, ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे, आत्मानं चेत विजानियात अयमस्मिती पुरुषा किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत, याला म्हणतात उद्धराया जना आर्थिका. आणि आता सर्व लोकांना संस्कृत भाषेचं ज्ञान नाही, म्हणून ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशी व्हावे ब्रह्म ज्ञान, अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. ज्याला संस्कृत ज्ञान नाही त्यालाही ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. ज्याशी संस्कृत ज्ञान नाही, ज्या मनुष्याला संस्कृत भाषेचं विशेष ज्ञान नाही परंतु ब्रह्मज्ञान त्यालाही झालं पाहिजे की नाही. केवळ भाषा येत नाही म्हणून त्याला संस्कृत भाषा येत नाही म्हणून त्याला ब्रह्मज्ञान होऊ नये असं करता येईल का. त्यालाही ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. म्हणून त्यांनी केलं, पण ब्रह्मज्ञान झालं पाहिजे तर संस्कृतात त्यांनी लिहिले व्याकरण मुखम प्रोक्तम, व्याकरण न्याय वैशेषिक सांख्य पूर्वमीमांसा नंतर उत्तरमीमांसा एवढं अध्ययन त्याला करावं लागतं. परंतु एवढ्या अध्ययन करूनही शेवटी काय त्याला वेदांताचंच चिंतन करावं लागतं. कारण तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळते, त्या आत्मस्वरूपाला जाणल्या वाचून तर त्याचं शोक नाश आणि मृत्यूचं उल्लंघन होऊ शकत नाही. आणि मग आता शेवटी हेच करायचं ना, काय कधीतरी त्याला आत्मस्वरूपाला जाणल्यानेच मोक्ष प्राप्त होणार आहे. मग त्या ठिकाणी जर त्याला सांख्यांच्या वैशेषिकाच्या प्रक्रिया ज्ञात नसल्या, व्याकरणाचं भाषेचं ज्ञान विशेष नसलं तर आपल्याही भाषेतून जर त्याला ही गोष्ट समजून आली तर ते सांगतात. मग त्यासाठी फार प्रक्रिया सांगत नाही तर अवश्य त्या प्रक्रिये करून, प्रक्रिया म्हणजे सरणी किंवा रीत, अशा प्रकारची आवश्यक असणारी रीत तेवढी अवलंबन केली आणि रचना जाण केली ग्रंथी. या ग्रंथाची रचना अशा प्रकारची केली, जेवढं आपल्याला म्हणतो ना लागूपुरता उतारा, जेवढं पाहिजे तेवढेच प्रक्रिया या ठिकाणी सांगितल्या. असे निश्चलदास हे अत्यंत दयाळू संत आहेत आणि त्यांनी ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. बाकीचा विषय उद्या पाहू. या ठिकाणी आज परमवंदनीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज या ठिकाणी आले. लोकेश धाम म्हणून हरिद्वारला गंगा तटाकावर त्यांचा आश्रम आहे. ते एकदम अंतर्मुख विरक्त जीवन जगत असतात. व्याख्यान हे आता या ठिकाणी मोठ्या आसनावर देखील ते स्थानापन्न झाले नाहीत. अशा इथं एक निवांत चिंतन माऊलीच्या चरणाजवळ, म्हणून त्यांची स्वास्थ्य पण आजकाल एवढं व्यवस्थित नसतं. आम्ही एकदा गेलो होतो त्यावेळेला ते पंजाबामध्ये किंवा हरियाणामध्ये विश्रांतीसाठी गेले होते. आता थोडं आरोग्य चांगलं आहे. त्यांची माऊलींच्यावर वेदांत शास्त्राविषयी निष्ठा आहे. आपण जे म्हणतो ना शब्दज्ञानापेक्षा ज्याला श्रोत्रिय त्यापेक्षा ते जतन कशाचं करतात, ब्रह्मनिष्ठतेचं जतन करतात. असे महापुरुष आहेत की त्यांचं व्याख्यान ऐकावं असं आपल्याला वाटतं, पण व्याख्यानाऐवजी ज्यांचं जीवन हाच व्याख्यान आहे. म्हणजे स्वतः ब्रह्मनिष्ठतेमध्ये निरंतर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीची स्थिती करणं आणि अत्यंत साध्या किंवा ज्याला आपण झाकलं माणिक म्हणतो अशा प्रकारचं हरिद्वारमधलं ते व्यक्तिमत्व आहे. आपलं भाग्य आहे की स्वामीजी या ठिकाणी आले, सर्वांना आपलं दर्शन झालं. तर पुन्हा मी विनंती करतो त्यांनी ऐकलं तर ठीक. थोडं 5 मिनिट काही सांगणार नाही तर याच्यात काही न सांगणं, कारण का न बोलशी करा वाचा उपाधीचा संबंध, ते चंद्रशेखर महाराज सांगतात. जर तसं या ठिकाणी शब्द जो आहे तर शब्द काय आहे, टर्पल आहे की नाही. टर्पल काढायचं आणि काय करायचं, काय बोलाची वालीप फेडीजे ब्रह्माची याच्या अंगा घडीजे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि अशा बोलणारे फार आहेत परंतु अनुभूती घेणारे थोडे आहेत. अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो अनुभूती संपन्न महापुरुष, त्यांची आपल्याला आशीर्वाद आहेत सर्वांना, त्यांची उपस्थिती झालेली आहे. आपण भगवान ज्ञानोबरायांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करू की स्वामी महाराज संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ आले, त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य मिळून त्यांच्या ठिकाणी हे असं आदर्श व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला कायम आदर्श रूपाने राहावं अशीच पुन्हा प्रार्थना करून आपण चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा अभंग.